असं आहे, गेले 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षातल्या लोकांची वक्तव्य, सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं वागणं, सत्ताधारी पक्षाचे लोक, मग ते मंत्री असतील किंवा अन्य त्यांच्या आमदार खासदार काही मंडळी असेल, की ज्या पद्धतीनं वागतायत बोलतायत, याचं साधारणपणे समर्थन करायचं नाही. तू असं बोलायला, असं बोलणं बरोबर नाही, असं फक्त वरवर बोलायचं आणि तो विषय हातावेगळा करायचा, त्यातूनच ही मस्ती वाढत गेलेली आहे. परवाच्या दिवशी आपण बघितलं शेतकऱ्यांबद्दल एका पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार काय बोलले ते तुम्ही ऐकलं, मंत्री काय बोलले ते तुम्ही ऐकलं, आणि मग त्याचा हा सगळा परिपाक आहे की शेवटी लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी असतात त्याच्या तुलनेतून विरोधी पक्षाला सुद्धा जनतेनं स्थान द्यायला पाहिजे. परंतु आता जवळजवळ 240च्या आसपास, 230-240च्या आसपास सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळं आमचं कोण काय करणार आहे, कोण आमचं काय वाकडं करू शकतो, या एका मस्तीमधून, घमेंडीमधून आणि या डोक्यामध्ये शिरलेल्या सत्तेच्या हवेतून असे प्रकार घडत असतात. संजय गायकवाड यांना त्यांच्या मारहाणीचं समर्थन केलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणजे तुमचा तो बाबा आहे, आमचं तो कार्टे. तुमच्या खासदारांना, राजन विचारांना ज्यावेळेस कर्मचाऱ्याच्या तोंडात तुळी घातली होती त्यावेळेस आम्ही काही बोललो नव्हतो, मात्र आता तुम्ही दुटप्पी भूमिका घेताय. असं आहे, ते काय बोलले यापेक्षा तुम्ही काय बोलले याला मी उत्तर दिलेलं आहे. याच्यापेक्षा मी त्यांना फार काही कारवाई FIR व्हायला पाहिजे. मला अजून वय तुमचं कारवाई व्हायला हवी. एखाद्या विषयाचं व्यक्तिगत किती विचारायचं, त्याला काही मर्यादा आहे. सर, कारवाई व्हायला मला माहित नाही कारवाई कोणावर सुरू असताना अशा पद्धतीने कारवाई कोणावरही होणार नाही. अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांबद्दल काय बोलले त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, त्यांच्यावर कारवाई कसली होती. सरकार डोळे झाक करेल असं म्हणायचं का? अगदी खालच्या पाचीमध्ये टीका केलेली आहे की नवरा ब्राह्मण आहे, सासू ख्रिश्चन आहे, पत्नी वेगळ्या जातीची, कॉकटेल आहे, मराठे कॉकटेल कुटुंब म्हटले. असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून आदरणीय बद्दल 50 वर्ष वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारची टीका करत असतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीकडून 4-2 माणसांना नवीन पुढं केलं जातं. गेले 3-4 वर्षात ते बघाल तर 4-6 महिने पक्षातले काही ठराविक लोक टीका करतात, ते 4-7 महिने कुठेतरी बॅकफूटवर जातात, ते गायब होतात, पुन्हा 4-6 महिन्याने आणखीन 2 माणसं नवीन काढायची, त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्यावर टीका करायची, पुन्हा ते मागे जातात, त्याच्यानंतर नवीन माणसं काढली जातात ज्यांची मी आता नावं घेत नाही. आणि म्हणून एक प्रकारे पक्षाकडून अशा लोकांनाच प्रोत्साहन देऊन त्यांनाच हे बोलायला लावलं जातं की काय, असा संशय यायला पुरेपूर जागा आहे. पवार साहेबांच्यावर सातत्यानं तुम्ही टीका करणार आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं इतक्या खालच्या लेवलला घरगुती वातावरणात, घरगुती काही नात्यागोत्यांबद्दल टीका करणार आणि सुसंस्कृत, सभ्य आणि सज्जन असलेला पक्ष हा त्यांना तंबी देत नाही आणि त्यांचे ते सदस्य आहेत आणि म्हणून याच्या पाठीमागे पक्षाचीच भूमिका असावी असं वाटतं.